नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत इकिगाई पुस्तकामधील प्रकरण 3, लोगोथेरपी ते इकिगाई, तुमच्या जीवनाचा उद्देश जाणून दीर्घायुषी जगण्याची कला. लोगोथेरपी म्हणजे काय? व्हिक्टर फ्रँकल यांना त्यांच्या एका सहकार्याने सायको अनालिसिस विषयी बोलताना त्यांचं वर्णन पुढील शब्दात केलं. ते म्हणाले की सायको अनालिसिस मध्ये पेशंट आडवा झोपलेला असतो आणि तो अशा गोष्टी सांगत असतो ज्या त्याला सहसा सांगणं कठीण वाटतं. हे सांगून त्यांनी व्हिक्टर फ्रँकल यांना विचारलं की तुम्ही तुमच्या मानसशास्त्रीय कार्यशाळेविषयी एका वाक्यात मला काय सांगाल? फ्रँकल म्हणाले की लोगोथेरपीमध्ये पेशंट खुर्चीवर बसून अशा गोष्टी ऐकत असतो ज्या ऐकणं त्याला त्यावेळी कठीण वाटतं. फ्रँकलने स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ते त्यांच्या पेशंटला पहिला प्रश्न हाच विचारतात की तुम्ही आतापर्यंत आत्महत्या का नाही केली? बहुतांश वेळेला पेशंटला एखादं चांगलं कारण सापडतं आणि ते पुढची यात्रा सुरू ठेवतात. मग लोगोथेरपी नक्की काय करते? याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. ती तुम्हाला जगण्यासाठी कारण शोधायला मदत करते. लोगोथेरपी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजायला मदत करते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद मिळते आणि ते नव्या उत्साहाने समस्यांवर मात करायला आणि त्यांची नकारात्मक कार्यशैली बदलायला तयार होतात. जगण्याचा उद्देश. व्हिएन्ना क्लिनिकमध्ये फ्रँकल यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की लोकांना जगण्यासाठी कोणत्या तरी उद्देशाची गरज असतेच. त्यांनी अभ्यासलेल्या 80% लोकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे जगण्याचा उद्देश आहे आणि 60% लोक असं मानतात की त्यांच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी ते मरायलाही तयार आहेत. जीवनाच्या अर्थाच्या शोधात. आपल्या जीवनाचा उद्देश शोधणं हा फ्रँकल यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला आणि त्यांच्या शोधकार्याला गती मिळाली. लोगोथेरपीचा सारांश सांगायचा झाला तर खालील 5 पायऱ्यांमध्ये सांगितला जाऊ शकतो. 1. लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पोकळी, चिंता आणि निराशा जाणवते. 2. थेरपिस्ट त्यांना जाणीव करून देतो की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्याची तीव्र इच्छा आहे. 3. पेशंटला त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडतो, विशेषतः त्या निराशेच्या काळात. 4. पेशंट त्याच्या मर्जीप्रमाणे तो उद्देश निवडतो किंवा नाकारतो. 5. त्याला मिळालेल्या या नव्या उद्देशाच्या आधारे तो त्याच्या समस्यांवर मात करतो आणि नव्या सकारात्मक जीवनशैलीने कामाला सुरुवात करतो. फ्रँकल स्वतः त्यांच्या तत्वांसाठी आणि उद्देशासाठी जगायला आणि वेळप्रसंगी मरायलाही तयार आहेत. ऑसेचविट्झमधील कैदेत असतानाच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांना हे लक्षात आलं की लोकांकडून सगळं हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण एक गोष्ट मात्र कधीच हिरावून घेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कशा दृष्टिकोनाने आणि कोणत्या भावनेने जगायचं हे स्वातंत्र्य कोणीही माणसाकडून हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलं आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी संकटांचा सामनाही केला आणि याच गोष्टीने त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली. सायको अनालिसिस आणि लोगोथेरपी मधील 10 मुख्य फरक. पहिला फरक, पेशंट कोचवर निवांत बसलेला असतो सायको अनालिसिसमध्ये आणि लोगोथेरपीमध्ये पेशंट थेरपिस्टकडे बघून बसलेला असतो. सायको अनालिसिसमध्ये भूतकाळाविषयीचं सिंहावलोकन केलं जातं तर लोगोथेरपीमध्ये भविष्याचा आढावा घेतला जातो. सायको अनालिसिसमध्ये न्यूरॉन्सचा अभ्यास केला जातो तर लोगोथेरपीमध्ये न्यूरॉन्सचा अभ्यास केला जात नाही. सायको अनालिसिसमध्ये आनंद मिळवण्याकडे कल असतो. लोगोथेरपीमध्ये आयुष्याचा उद्देश शोधणं हा मुख्य उद्देश असतो. सायको अनालिसिसमध्ये मानसशास्त्राचा आधार घेतला जातो तर लोगोथेरपीमध्ये अध्यात्माचा धागा शोधला जातो. सायको अनालिसिसमध्ये पेशंटची मानसिकता समजून घेण्यावर भर दिला जातो तर लोगोथेरपीमध्ये मानसिकतेबरोबरच त्या पेशंटला त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. पेशंटला काय वाटतं याला महत्त्व सायको अनालिसिसमध्ये दिलं जातं तर लोगोथेरपीमध्ये पेशंटला काय वाटतं याचबरोबर या विषयावर अध्यात्म काय सांगतं याचाही आधार घेतला जातो. द्विधा मनस्थिती दूर करण्यावर सायको अनालिसिसमध्ये भर दिला जातो तर द्विधा मनस्थिती कशामुळे निर्माण झाली याच्या मुळाशी जाऊन मुख्य कारण लोगोथेरपीमध्ये शोधलं जातं. सायको अनालिसिसमध्ये विश्वास केंद्रस्थानी नसतो तर लोगोथेरपीमध्ये विश्वास हाच पाया असतो. सायको अनालिसिसमध्ये समस्या सोडवून पेशंटला समाधानी करण्यावर जास्त भर असतो
तर लोगोथेरपीमध्ये पेशंटला त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे समजण्यास मदत करणं यावर जास्त भर असतो. अस्तित्वाची लढाई. जेव्हा आपल्या जीवनाचा कोणताही उद्देश नसतो किंवा तो उद्देश हरवल्यासारखा वाटतो, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारची निराशा जाणवते. फ्रँकल यांच्या मते या निराशेला कोणतीही सर्वसामान्य निराशा समजू नये. उलट ही एक सकारात्मक भावना आहे. या भावनेतूनच नवनिर्माणाची संभावना तयार होते. इतर थेरपींप्रमाणे लोगोथेरपी या निराशेला मानसिक आजार समजत नाही. उलट याला आध्यात्मिक शोध समजते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक स्वतःहून किंवा दुसऱ्यांच्या मदतीने हा आध्यात्मिक शोध घेत असतात. या अनुषंगाने ते एका नव्या समाधानाची अनुभूती घेत असतात. यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय गाठायला मदत होते. जेव्हा एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या मदतीची गरज असते तेव्हा लोगोथेरपी त्यांच्या मदतीला धावते. लोगोथेरपी त्यांना जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते आणि मनातील द्विधा मनस्थिती दूर करायला मदत करते, ज्यामुळे त्या ध्येयाच्या दिशेने ती व्यक्ती वाटचाल करायला लागते. मॅन्स सर्च फॉर मीनिंग या पुस्तकामध्ये फ्रँकल यांनी अशी कल्पना केली आहे की ज्याला का या प्रश्नांची उत्तर माहिती असतं त्याला कोणत्याही प्रश्नाचं कसं याचं उत्तर मिळतंच. फ्रँकल असं मानतात की आपण आजपर्यंत जे साध्य केलं आहे आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे यामधील अंतर आपल्यामध्ये एक तणाव निर्माण करतं. या तणावामुळेच आपलं स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होतं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेला आपल्याला कोणतंही आरामाचं किंवा सुस्त जीवन नको असतं, तर आव्हानांनी भरलेलं जीवन अपेक्षित असतं. या विरुद्ध आजच्या प्रगत जगामध्ये लोक जे करावंसं वाटतं यापेक्षा जे सांगितलं जातं ते करत असतात. त्यांना काय करावंसं वाटतं यापेक्षा दुसरे जे करत असतात ते करत असतात. फक्त आर्थिक सुबत्ता आणि सुखसोयी मिळाव्यात यासाठी ते त्यांना मनापासून काय करावंसं वाटतं त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायला सहज तयार होतात. कधी कधी हा विरोधाभास आणि अंतर्गत द्वंद्व इतकं टोकाला जातं की आत्महत्येचे विचार यायला लागतात. संडे न्यूरोसिस हा याचाच एक प्रकार आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कोणतीही व्यावसायिक बांधिलकी नसल्यामुळे लोकांना झोपेतून उठण्यासाठी चांगला उद्देशच दिसत नाही. त्यांना स्वतःमध्ये एक प्रकारची पोकळी जाणवते. आज मी उठून काय करायचं याचा शोध तर त्यांना घ्यावाच लागतो. आजचा दिवस आनंदामध्ये घालवण्यासाठी हेतू हुडकायचा असतो. थोडक्यात त्यांना त्यांचा इकिगाई शोधायचा असतो. मला आतमध्ये एक पोकळी जाणवते. व्हिएन्ना पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमधील फ्रँकल यांनी जेव्हा परीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 55% पेशंट कमी जास्त प्रमाणात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. लोगोथेरपीच्या मते जेव्हा एखाद्याला त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त होतो तेव्हा ही अस्तित्वाची लढाई जिंकता येते. फ्रँकल स्वतःच्या अनुभवातून सांगतात की त्यांनी त्यांच्या उद्देशाला कृतीमध्ये परिवर्तित केलं. ते जेव्हा त्यांच्या भूतकाळामध्ये डोकावून बघतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा अपराधबोध जाणवत नाही, कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्याचं समाधान जाणवतं.